नमस्कार, मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते। उन्हाळ्यामध्ये ना लहान मुलांना शाळेला सुट्ट्या असतात। अशा वेळेला ते आपल्या डोक्याला प्रचंड त्रास देतात, कारण त्यांना सतत काही ना काही खायला हवं असतं आणि आपल्या मागे तर भरपूर सारे कामे असतात। म्हणूनच आज मी अगदी साधी सोपी झटपट तयार होणारी परंतु मुलांना प्रचंड आवडणारी अशी शेजवान चकलीची रेसिपी शेअर करणार आहे। रेसिपी अगदी साधी सोपी, भरपूर सारी काटेरी आणि अजिबात तेलकट न होणारी असल्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरिता सर्वांत अगोदर गॅसवर एक पॅन ठेवलाय। आता यामध्ये टाकूयात 1 कप पाणी, सोबतच टाकूयात 1 चमचा बटर। बटर नसल्यास तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आणि तुपही नसल्यास तेल वापरलं तरी देखील चालणार आहे, पण तूप आणि तेल वापरत असाल तर 2 ते 3 चमचे वापरावं। सोबतच टाकूयात 3 मोठे चमचे शेजवान चटणी। शेजवान चटणी नसल्यास टोमॅटो केचप आणि त्यासोबत लाल तिखट वापरलं तरी देखील चालणार आहे। संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून आता या पाण्याला एक उकळी काढून घेऊयात। तर बघा, पाण्याला छान अशी आता उकळी आली आहे। आता यामध्ये टाकूयात 1 कप बारीक रवा। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता। रवा टाकल्याबरोबर लगेच आपल्याला हे मिक्स करायचंय, कारण यामध्ये गुठळ्या देखील होऊ शकतात। पटापट मिक्स करून घेऊयात। तर बघा, रवा यामध्ये मिक्स केल्याबरोबर लगेचच हे आटलं गेलेलं आहे। पूर्णतः पाणी या रव्याने शोषून घेतलंय। सेम पद्धतीचं मिश्रण आपल्याला या ठिकाणी हवं आहे, ना जास्त पातळ ना जास्त घट्टसर। आता यावर झाकण ठेवूयात आणि 7 ते 8 मिनिटांकरिता वाफ काढून घेऊयात कमी गॅसवर। तर बघा, 7 ते 8 मिनिटांनंतर आता गॅस बंद केलाय आणि हा पॅन गॅसवरून खाली उतरवून घेते। अगदी मस्त असं आपलं हे मिश्रण शिजलं गेलं आहे, ते एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि सोबतच हलकसं थंड करून घेऊयात, जास्तही थंड करू नका। आता घेणार आहोत 1 कप तांदळाचं पीठ। विकतचं तांदळाचं पीठ, घरचं तांदळाचं पीठ, भाकरीचं तांदळाचं पीठ असं कोणतंही पीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। फक्त हे पीठ आपल्याला एकखटी वापरायचं नाहीये, तर थोडं थोडं करून यामध्ये जसं ॲडजस्ट होईल ना त्या पद्धतीने घालायचंय। आता हे पीठ मी घरी कसं तयार केलं ते पटकन सांगते। तांदूळ छान असा स्वच्छ धुवून घेतला, नंतर फॅन खाली कडकडीत सुकेपर्यंत वाळवून घेतला आणि नंतर चक्कीमधून दळून आणला। आपलं तांदळाचं पीठ तयार झालंय। आता हे पीठ या रव्यामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, मळून घेऊयात। गरज वाटली तर 1-2 चमचे पाणी फक्त तुम्ही वापरू शकता, पण लक्षात घ्या आपल्याला हे मिश्रण जेवढं घट्टसर मळता येईल ना तेवढं घट्टसर मळायचंय। जेवढं तुम्ही हे पीठ घट्टसर मळाल तेवढी तुमची चकली अगदी छान अशी खुसखुशीत तयार होईल। एवढी एक टिप्स फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। घेतलेला रवा हा छान असा व्यवस्थित शिजवून घेतलेला असल्यामुळे कोमट पाणी वापरण्याची गरज नाहीये, नॉर्मलच पाणी वापरायचंय आणि अगदी छान असं जोर लावून लावून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय, जेणेकरून यामध्ये छान असा एकजीवपणा येईल, हलकासा चिकटपणा देखील येईल। तर बघा, आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेते। तर या पद्धतीने आपल्या पिठाचा छान असा गोळा तयार झालेला आहे। अगदी छान असं घट्टसर हे पीठ मी मळून घेतलंय। फक्त 3 ते 4 चमचे पाणी मी एक्स्ट्राचं वापरलं असेल। आपलं पीठ तयार झालंय। हे आता आपण झाकून जरा वेळ भिजण्याकरिता ठेवून देऊयात, कारण यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ वापरलंय ते व्यवस्थित भिजलं जायला हवं। तर बघा, साधारणतः 10 ते 12 मिनिटे झाली असेल। झाकण खोलून बघूयात। आपलं पीठ अगदी अजून थोडंसं वाफवलं गेलं होतं, कारण या बाउलवर थोडासा घाम आल्यासारखं झालं होतं। पुन्हा एकदा हे पीठ छान असं मळून घेऊयात आणि याचे 2 हिस्से तयार करून घेऊयात। एका हिस्स्याला छान असं थोडासा लंबुळका आकार द्यायचा आहे, सिलेंडरसारखा। आता घेतलेला आहे चकलीचा साचा। या साच्याला ना बघा या पद्धतीची चकलीची प्लेट लावलेली आहे। जी खडबडीत बाजू होती ती बाहेरच्या साईडने ठेवली आहे। आता या पूर्ण साच्याला थोडंसं तेल लावून घेऊयात, जेणेकरून आपलं पीठ या साच्याला चिकटणार नाही, अगदी व्यवस्थित चकली तयार होईल। अगदी 1 ते 2 थेंब फक्त तेल वापरायचंय। बऱ्याचदा आपल्याला देखील मधल्या वेळेला हलकीशी भूक लागते, चहाच्या वेळेला काही ना काही स्नॅक्स खावेसे वाटतात। त्यावेळेसाठी तुम्ही ही चकली नक्कीच बनवून ठेवू शकता। 15 ते 20 दिवस आरामशीर टिकते। तर बघा, हे जे मिश्रण होतं ते मी छान असं या साच्यामध्ये प्रेस करून भरलेलं आहे। यामध्ये अजिबात हवा नाहीये। झाकण व्यवस्थित बंद करून घेऊयात आणि लगेचच चकली पाडायला सुरुवात करूयात। तर बघा, आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित असं या साच्यातून बाहेर निघतंय, म्हणजे मग आपली चकली देखील अगदी व्यवस्थित काटेरी तयार होणार आहे। बघा किती छान असे खूप सारे काटे तयार होत आहेत।
आता चकल्या तयार करून घेऊयात. तर मोठ्या आकाराच्या, छोट्या आकाराच्या, तुम्हाला हव्या त्या आकाराच्या या चकल्या तुम्ही बनवून घेऊ शकता. चकली बनवत असताना चकलीचं सुरुवातीचं टोक थोडंसं गोल आकारामध्ये वळवून घ्यायचं आणि नंतर 2 ते 3 वेढ्यांमध्ये आपल्याला ही चकली बनवून घ्यायची. शेवटचं टोक ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला ते व्यवस्थित असं चिकटवून द्यायचे, जेणेकरून आपली चकली तेलात तळत असताना तेलात गेल्यानंतर सुटणार नाही, मोकळी होणार नाही. तर बघा, सेम पद्धतीने उरलेल्या संपूर्ण चकल्या मी बनवून घेतल्या आहेत. तर साधारणतः एवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या आकाराच्या आपल्या 20 ते 22 चकल्या या तयार होतात. लगेचच तयार झालेल्या चकल्या तळायला घेऊयात, कारण या चकल्या आपल्याला जास्तही सुकू द्यायच्या नाहीये, पटकन तळायच्या आहेत. एकखटी थोड्याशा चकल्या बनवून नंतर तळल्या तरी देखील चालणार आहे, पण बनवल्यानंतर जास्त वेळ वाया घालू नका. चकली तळण्याकरिता आपल्याला तेलाचं टेम्परेचर अगदी महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. ते म्हणजे घेतलेलं तेल हे जास्त थंडही नसावं आणि जास्त कडकडीत गरम नसावं, असं मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला या चकल्या सोडायच्या आहे. गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवायची आहे आणि चकल्या सोडत असताना जास्तही पॅनमध्ये दाटी करायची नाहीये, जेवढ्या मावेल तेवढ्या चकल्या सोडायच्या आहेत. आता या चकल्या सोडल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला वाटेल चकली थोडीशी हार्ड झाली आहे किंवा यावर येणारे बबल्स थोड्या प्रमाणात कमी झाले आहे, त्याच वेळेला या पलटवून दुसऱ्या साईडने तळून घ्यायच्या आहेत. तर बघा, तुम्ही चकली कोणतीही बनवत असाल, भाजणीची चकली किंवा इतर कोणत्या वेगळ्या प्रकारच्या चकल्या, तर या तळतानाच्या टिप्स तुम्हाला महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या असतात. कारण चकली बनवणं जेवढं सोपं असतं तेवढंच तळणं देखील अवघड असतं. कारण चकली हाय फ्लेमवर तळली तर ती आतून कच्ची राहते आणि लवकर नरम पडते. तेच जर चकली कमी आचेवर किंवा मग एकदम हलक्या गरम तेलामध्ये सोडली तर ती तेल जास्त पिते. तर बघा, या पद्धतीचा आपल्या चकलीला अगदी छान असा सुरेख रंग आलेला आहे, हलका बदामीसर रंग. त्यावेळेलाच आता या चकल्या या डिशमध्ये काढून घेऊयात, कारण यापेक्षा जास्त चकल्या तळायच्या नाही, कारण त्या थंड झाल्यानंतर आणखी यांना हलकासा डार्क रंग येतो. सेम पद्धतीने आणि सेम टिप्स वापरून उरलेल्या देखील चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. मस्त दिसत आहेत, सुरेख रंग आलेला आहे, काटेरी दिसत आहेत, अजिबात तेलकटही झालेल्या नाहीये. बघा, काय मस्त वेटोळेदार आणि काटेदार आपली ही चकली दिसत आहे. हातांवर घेऊन दाखवते बघा, अजिबात तेलकट नाहीये. आता फोडून आणि सोबतच खाऊनही बघूया. फोडण्याच्या पद्धतीवरून आणि आवाजावरून तर लक्षात आलंच असेल, खाऊनही बघते. या चकल्या बनवणं तसं तर खूप सोपं आहे, कारण यामध्ये आपण कोणतीही भाजणी न बनवता इन्स्टंट चकल्या बनवलेल्या आहे. पण या तळत असताना काही महत्त्वाचे टिप्स लक्षात ठेवायचे आहे, जेणेकरून आपली चकली अजिबात तेलकटही होणार नाही आणि मस्त अशी खमंग खुसखुशीतही तयार होईल. त्याकरिता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि तापवलेलं तेल देखील मध्यम गरम असावं. जर तेल जास्त थंड असेल तर चकली ही जास्त तेल पिते आणि जर तेल हे जास्तच कडकडीत गरम असेल तर मात्र आपली चकली लवकर नरम पडते, ती छान अशी खुसखुशीत तयार होत नाही. आणि दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्या वेळेला आपण पिठाची उकळ काढतो त्यावेळेला पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे जे पीठ तयार करायचं आहे ते खूपच घट्टसर बनवायचंय. असं घेतलं की आपल्या चकलीला खूप छान असे काटे तयार होतात. तर तुम्हाला आजच्या या टिप्स आणि आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.